दरम्यान मुंबईमध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर वारंवार दुर्घटना घडतायत आणि त्यावरून संजय राऊतांनी भाजपसह मुख्यमंत्र्यांनाही लक्ष केलंय। मुख्यमंत्री मुंबईतील दुर्घटनेवर न बोलता खासदार फुटीवर बोलतात, हे दुर्दैव असल्याची टीका राऊतांनी केली। मुंबईचे भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्यावरही राऊतांनी टीका केली आहे। एवढ्या दुर्घटना, अपघात, मृत्यू घडतायत त्या महाराष्ट्रात, मुंबईमध्ये गुन्हे घडतायत, ना मुख्यमंत्री बोलले त्याच्यावर, ना डेप्युटी सीएम बोलले। मुख्यमंत्री तोंड कधी उघडलं ते एवढंच बोलायला उघडलं, जे 6 खासदार फोडले त्याच्यामध्ये माझाही हात आहे। अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला। तुमचा मुंबईचा अध्यक्ष फिरी फिरी हसतोय, ही तुमची प्रतिक्रिया? फिरी फिरी हसतोय। या मृत्यूनंतर इतका क्रूर चेहरा बीजेपीचा या मुंबईत आणि महाराष्ट्रात आम्ही पाहतो आहोत। देवेंद्र फडणवीस, तुम्ही संवेदनशील आहात ना, हे त्याला समजताय ना? तुमची संवेदनशीलता फक्त आमदार खासदार फोडण्यापुरतीच आहे का? दरम्यान संजय राऊतांनी जी टीका केली आहे त्याला मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिले। पाहूया। प्रगल्भ नेते आहेत, बोलण्याचे कधी कधी संदर्भ असतात, टिपलं वेगळं जातं, सांगितलं वेगळं जातं। पण अमित साटम कधी असे त्या ठिकाणी इतक्या मोठ्या घटनेबद्दल असे हावभाव करणार नाही किंवा असं हास्य वगैरे करणार नाही। एका वेळी बोलून बोलून 2-3 विषय येत असतात, त्यामुळं एखादी घटना सांगितली मग दुसरी सांगितली, आपल्याला वाटतं पहिल्या घटनेबद्दल त्या ठिकाणी काय होते आहे। त्यामुळे अमित साटम हे सेन्सिटिव्ह नेते आहेत, संवेदनशील आहेत। त्यामुळं असं कुठलंही त्या ठिकाणी जे गैरसमज तयार करण्यात आला तो गैरसमज लोकांनी दूर केला पाहिजे।